आशियातील सर्वात श्रीमंत बाजारपेठेत मूलभूत सुविधेचा अभाव. वाशीतील घाऊक बाजारपेठेत घाणीचं साम्राज्य. मूलभूत सुविधा मिळाव्यात, कामगारांची मागणी. बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षाचा चिमुकला ठार. तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारातील घटना. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 8 बालकांना गमवावा लागला जीव. वनविभाग बिबट्यांना जेरबंद करण्यात अपयशी. वाशिममध्ये भाजीपाल्याच्या दरात वाढ. थंडीमुळे भाजीपाल्याच्या काढणीला वेग लागत असल्यानं बाजारात आवक कमी झाल्यानं प्रति किलो 20 ते 30 रुपयांनी दरात वाढ. मुळशीत मृदुंग स्पर्धेचं आयोजन. वारकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये आनंद दिघेंच्या पुतळ्याचं काम ठाकरेंच्या सेनेनं रोखलं. वेदांत नगरमध्ये कुणाचं स्मारक उभारलं जाणार? बाळासाहेब ठाकरे की आनंद दिघे याकडे सर्वांचंच लक्ष. चंद्रपूरमध्ये देशी कट्टा आणि राऊंड बाळगणाऱ्याला अटक. आरोपीकडून देशी बनावटी कट्टा आणि 4 राऊंड जप्त. कोयना धरणातून पाळथा विद्युत महामार्गे पाण्याचा विसर्ग. सांगली पाटबंधारे मंडळाच्या मागणीनुसार पाण्याचा विसर्ग. 1 युनिट सुरू करून नदीपात्रात पाण्याचा 1050 वेगानं विसर्ग सुरू. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात ढगाळ वातावरण. 2 दिवस थंडीनं घेतली विश्रांती. नवजा, कोयना, पाटण परिसरात पाऊस पडण्याची शक्यता. पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाचं नुकसान. सोलापुरात मनपाकडून प्रत्येक घरावर QR कोड. कचरा गोळा करण्यासाठी लावले QR कोड. घंटागाड्यांना पाळावी लागणार वेळ. QR कोड लावण्यासाठी स्वतंत्र 35 पथकं. भूषण गवईंनी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाला दिली भेट. कारागृहातील सोयी सुविधा आणि कामकाजाचा घेतला आढावा. लहान मुलांसोबत त्यांच्या शिक्षणाबाबत साधला संवाद. लोकसभा सभागृहातील गडकरींचा आसन क्रमांक 58 वरून पुन्हा 4 वर. गडकरींना पहिल्या ब्लॉकमध्ये अमित शहांच्या शेजारी 4था क्रमांक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.